आता अर्जुनने जगासमोर काय खरं काय खोटं हे दाखवून दिलं. आर्यन निर्दोष आहे हे सुद्धा दाखवून दिलं आणि बघणाऱ्या सगळ्या सुज्ञ लोकांनाही समजलं. आणि मग डिक्लेअर केलं की हे ओपन कोर्ट इथेच क्लोज होत आहे. कॅमेरा ऑफ झाला आणि आता ऑन स्क्रीन ड्रामा खत्म झाला आणि आता ऑफ स्क्रीन तमाशा सुरू होणार होता. तसे आता बघणाऱ्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. त्याचवेळी त्या न्यूज चॅनलच्या गेटवर सरोदिया कंपनी आणि त्यांचा CEO आणि इतर मुली ज्यांनी आर्यनच्या विरोधात साक्ष दिली त्यांचा समाचार घेण्यासाठी आणि तोंडाला काळं फासण्यासाठी अनेक जण येऊन बसले होते. महिलांचा मोर्चाच आला होता. तरुण मुलं मुली आली होती. बायकासुद्धा आल्या होत्या. आणि त्या सगळ्यांना कोण घेऊन आलं होतं तर आर्या आणि मधू. आणि आता त्यांना बाहेर आल्यानंतर खूप मोठ्या प्रॉब्लेमला फेस करावं लागणार होतं. पण त्याआधीच त्या CEOला कापरं भरलं होतं आर्यनकडे बघून. कारण तो खूप चिडला होता आणि इतका चिडला होता की त्या CEOकडे तो फक्त रागात बघत होता आणि त्याच्या डोक्याच्या नसा आता खूप ताटर झाल्या होत्या. शर्टच्या बाह्या फुगल्या होत्या कारण त्याचे बाहू हात फुगलेले होते. आणि मग त्याचवेळी ऋषीसुद्धा आला एक्स्ट्रा पोलीस फोर्स घेऊन. कारण आता इथे खूप मोठा राडा होणार त्याला माहीत होतं. आणि जिथं राडा होतो नुकसान कोणाचंही होऊ दे पण पोलिसांनाच ब्लेम केलं जातं. त्यामुळे माणूस चुकीचा असला, गुंड असला, गुन्हेगार असला, खुनी असला तरीही त्याच्या संरक्षणाची जबाबदारी तो एक देशाचा नागरिक आहे म्हणून पोलिसांची असते. आणि म्हणून ऋषी तिथं येऊन थांबला होता. आणि मग अर्जुन तिथं काहीच बोलला नाही सरोदिया आणि CEOला. फक्त ती शेवटी आलेली जी मुलगी होती जिनं इंटरव्ह्यू दरम्यान काय काय झालं ते सांगितलं त्या मुलीकडे अर्जुननं बघितलं आणि तिला म्हणाला, बेटा तू कोण आहेस? आणि मला असं का वाटतंय की मी तुला बघितलंय. आणि ती मुलगी लगेच म्हणाली, अंकल तुम्ही विसरलात, मी तुमच्या फ्रेंडची मुलगी आहे. आणि अर्जुन काहीच न कळून म्हणाला, माझ्या फ्रेंडची मुलगी. पण आता अर्जुनला जास्त वेळ नाही लागला. त्याचा तेज दिमाग आणि तल्लख मेंदूने लगेच ओळखलं की ती कोण आहे. आणि तो म्हणाला, ओ आय सी, जस्ट मिनिट. फक्त 8 दिवसांपूर्वी आमची ओळख झाली आणि मैत्री झाली. त्या फ्रेंडची मुलगी आहेस का तू? आणि ती म्हणाली, हो ॲक्च्युली मी सुद्धा नोकरीच्या शोधात होते आणि सरोदिया कंपनीमध्ये जाहिरात बघितल्याने तिकडे गेले आणि तिथला हा सगळा प्रकार बघितला आणि मी परत आले. आणि त्यानंतर माझ्या बाबांनी मला ते पत्र दाखवलं त्यांच्या पिशवीतलं. ते विसरले होते ते पत्र आम्हाला द्यायचे आणि त्यामध्ये तुमचं नाव वगैरे होतं. तुमची सहीसुद्धा होती. त्यामध्ये लिहिलं होतं की तुम्ही आम्हाला जॉब द्याल, फक्त तुम्हाला येऊन भेटायचं. आणि या केसबद्दलसुद्धा मी ऐकून होते आणि मग वाटलं की तुमच्यासारख्या भल्या माणसाची आणि तुमच्या मुलाची मदत केलीच पाहिजे. आणि माझे बाबा मला नेहमी कुठेही जाताना सेफ्टीसाठी असं रेकॉर्डिंग ठेवायला सांगतात गुपचूप. आणि अंकल बाबा तुमच्याबद्दल खूप भरभरून बोलत होते. श्रीमंत माणसं तर जगात खूप पाहिली पण मनानं आणि धनानं श्रीमंत असलेला व्यक्ती म्हणजेच तुम्ही असे बाबा म्हणतात. आणि अर्जुन हसून मला, बास बास माझं कौतुक. तू आणि तुझा भाऊ जुळे आहात ना, मग त्यालाही जॉबची गरज असेल तर तुम्ही दोघे उद्या या. आणि ती म्हणाली, हो अंकल. आणि अर्जुनला नमस्कार करून निघून गेली. आणि आता अर्जुनने त्या बाकीच्या आर्यनच्या बाजूने साक्ष देणाऱ्या सगळ्याच मुलींना सांगितलं की तुमचं अपॉइंटमेंट लेटर लवकरच तुमच्याकडे पोहोचेल. आणि या ऑफिसमध्ये जागा नाही पण आमच्या होम ब्रांचमध्ये तुम्ही नोकरी करा. ती ब्रांच माझ्या बाबांनी उभी केली आहे. तिचे फाउंडर माझे बाबा आहेत. आणि त्या मुली म्हणाल्या, येस सर, थँक्यू. आणि मग अर्जुननं आर्यनची मदत करणाऱ्या सगळ्यांनाच व्यवस्थित मार्गी लावलं. वाऱ्यावर अजिबात नाही सोडलं. कारण अर्जुनला त्याच्यावर उपकार करणाऱ्यांची जाणीव असते. आणि मग इकडे मिस्टर सरोदिया आणि त्या CEOकडे तो गेला
आणि त्याच्याकडे रोखून बघत म्हणाला, सॉरी, तुमच्यासाठी माझ्याकडे शिपायाची सुद्धा नोकरी नाही आता. मग आता काय कराल तुम्ही? कारण आता तुम्ही रस्त्यावर येणार आहात. आणि काहीच दिवसांपूर्वी जर तुम्हाला कोणी तुमचा हात बघून सांगितलं असतं की येणाऱ्या एका आठवड्यात तुम्ही करोडपतीचे रोडपती होणार आहात, तर तुम्हाला कसं वाटलं असतं? विश्वास बसला असता का? आणि आता हे ऐकलं तसं दोघेही घाबरले आणि त्यांच्या तोंडावर 12 वाजले. आणि अर्जुन म्हणाला, व्हॉट हॅपन? काय झालं? इतकाच दम होता का तुमच्यात? मला तर वाटलं तुम्ही लंबे रेसचे घोडे असाल, पण तुम्ही खूपच शॉर्ट गेम खेळता. आणि आता त्या CEO ला खरंच वाटलं की आपलं चुकलं. अर्जुन सरांना यामध्ये ओढलं आणि त्यांना जज केलं. आणि आता आर्यनसुद्धा पाठीमागून तिथं आला आणि त्या CEOची त्यानं कॉलर पकडली आणि म्हणाला, आता बोल, बोल ना. आणखीन काही शिल्लक आहे का तुझ्याकडे माझ्यावर खोटे आरोप करण्यासाठी? आणि आता तो CEO इतका घाबरला की तो पोलिसांना बोलवायला लागला आणि म्हणाला, हवं तर आम्हाला अटक करा, पण इथे ठेवू नका प्लीज. आणि आता अर्जुन त्यांच्याकडे बघून फार तुच्छतेनं हसला आणि त्याच्या खिशात त्यानं हात घातले आणि त्याच्यासमोर फार ॲटिट्यूडमध्ये उभा राहून म्हणाला, यू नो वॉट? तुम्हाला काय वाटलं? आम्हा पितापुत्रांना एकमेकांच्या विरोधात उभं करून तुम्ही ही लढाई जिंकाल का? की एकीकडून माझी स्तुती कराल आणि मला माझ्याच मुलाच्या विरोधात उभा कराल का? पण तुम्ही चुकला. माझा मुलगा माझा इगो आहे. ॲक्च्युली युगो हा फक्त 3 अक्षरी छोटा शब्द आहे आणि तो रिलेशनशिप इतक्या मोठ्या अक्षरांच्या शब्दाला एका क्षणात संपवतो, माणसांना माणसांपासून तोडतो. पण हाच इगो जर व्यवस्थित सांभाळला ना, तर माणसाचं आयुष्यसुद्धा घडवतो. आणि माझा मुलगा माझा इगो आहे, माझा स्वाभिमान आहे आणि तुम्ही त्याच्यावर संशय घेतला, म्हणजेच माझा इगो हर्ट केला. आणि आत्तापर्यंत तुमच्या समोर जो होता तो होता मिस्टर अर्जुन देसाई. आणि आता इथून पुढे जो तुमच्यासमोर येईल तो असेल आर्यनचा डॅड. आता माझे हात मोकळे आहेत, मी कोणत्याही जबाबदारीत बांधलेला नाही, त्यामुळे लेट्स सी, असं म्हणून अर्जुननं आर्यनला जवळ घेतला आणि त्याच्याकडे बोट करून त्या दोघांना बघत रागात म्हणाला, हे माझं रक्त आहे, ते कधीच चुकणार नाही आणि आता तो तुम्हाला पाणी पाजणार. तसा CEO घाबरला. इकडे तिकडे पोलीस आहेत का ते बघायला लागला संरक्षणासाठी, कारण आता त्याला त्याचं भविष्य काय आहे ते कळत होतं. आणि आर्यन म्हणाला, काय बघतोस? तुला स्वतःला अटक करून घ्यायची आहे आमच्यापासून वाचण्यासाठी. हे माहीत आहे मला, कारण तीसुद्धा एक छान पळवाट आहे. बट दिस इज नॉट फेअर. तुम्ही आमच्यावर माझ्यावर आरोप केले, मग मी मैदान सोडून गेलो का? तर अजिबात नाही. तसंच आता तुम्हीसुद्धा अजिबात मैदान सोडायचं नाही. आता जे होणार ते सहन करायचं आणि अटक तर तुला होणारच, डोंट वरी. आणि तुझं ऐकून तुझी साथ दिल्याबद्दल तुझ्या ओनरलासुद्धा याची शिक्षा भोगावी लागणार. तसा मिस्टर सरोदिया हात जोडून म्हणाला, अर्जुन सर माफ करा, याच्यामध्ये माझा रोल काहीच नाही, हे सगळं याच्यामुळे घडतंय. आणि अर्जुन म्हणाला, आणि तुम्ही त्याला थांबवलं नाही. आणि मला नक्कीच माहीत आहे की यामागे तुम्ही एकटे नक्कीच नाही. त्याचं काय आहे ना, ज्यांच्यासोबत माझं डील होतं ते मला दोस्त समजतात आणि त्याच्यापेक्षा जास्त कंपन्यांसोबत लोकांसोबत आम्ही डील करत नाही. आम्ही स्वतः होऊन ते नाकारतो.
त्यामुळे आमचे मित्र 1 पट असतात आणि शत्रू 10 पट असतात. आणि त्यापैकी बऱ्याच जणांनी तुम्हाला उकसवलं आहे हे सगळं करण्यासाठी. आणि आम्हाला, आमच्या कंपनीला त्रास दिला की आमचं रिप्युटेशन खराब होणार, आमची कंपनी आणि शेअर्स ढासळतील, हाच हेतू आहे यामागे. बाकी काहीच नाही, कळतंय मला. पण हा झाला डर्टी बिझनेस. नको तिथं तुम्ही तुमची बुद्धी खर्च केली आणि यालाच म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी. आणि त्यामुळे आता तुम्ही ज्याच्यावर आरोप केले होते ना, त्याला जे वाटेल ते तो तुमच्यासोबत करणार. कारण तुम्ही त्याचे गुन्हेगार आहात, माझे नाही. त्यामुळे तुम्हाला माफ करणारा मी कोणीच नाही. असं म्हणून आर्यनला मागे सोडलं आणि अर्जुन पुढे निघून गेला. आणि आता आर्यननं सुद्धा एक डॅशिंग लुक दिला आणि त्या दोघांकडे बघून अर्जुनच्या पाठीमागं निघून गेला. तोपर्यंत अर्जुनच्या समोर बाकीचे न्यूज चॅनलवाले त्याची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी उभे होतेच. आणि अर्जुन सर, तुम्ही या केसचा निकाल खूप उत्कृष्टपणे दिला आणि तुमच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला. त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि अर्जुन म्हणाला, ॲक्च्युली या केसवर खूप गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. आणि यामुळे एक गोष्ट समोर आली आणि तुमच्या लक्षात येते का, नेहमी मुलं मुलींचा छळ करतात असं चित्र आपल्या समाजात दाखवलं जातं. पण मुलांवर सुद्धा असे अत्याचार आणि छळ होतात जे मुलांना आवडत नाहीत, हे लक्षात घ्या. पण आपल्या समाजात मुलांना कणखर समजलं जातं. निसर्गतः त्याला बलाढ्य समजलं जातं. त्याला त्रास झाला, त्याच्या डोळ्यातून अश्रू आले की लगेच म्हटलं जातं, बांगड्याभर काय मुलींसारखा रडतो. पण आता पूर्वीसारखी परिस्थिती नाही राहिली, हेही लक्षात घ्या. मुलांना सुद्धा संरक्षणाची गरज आहे. त्यांच्यावर सुद्धा मानसिक अत्याचार होतो. आणि एवढंच काय तर बलात्कार सुद्धा होतो. आणि त्यालाच म्हणायचं इमोशनल रेप. पण सहसा हे बाहेर कोणी ओपन करत नाही, कारण पुरुषांची इज्जत जाते म्हणून हे लपवलं जातं. आणि असं घडल्यावर मुलांनी का आवाज उठवू नये? का? त्यांची इज्जत नसते का? सगळीच मुलं सारखी असतात का? मुलंसुद्धा संस्कारी असतात, घरंदाज असतात आणि त्यांनाही लाज वाटते, एवढं लक्षात ठेवा. आणि आता अर्जुन असं बोलला आणि सगळ्याच ऑफ स्क्रीन, ऑन स्क्रीन, समोरासमोर त्याला बघणाऱ्या पुरुष मंडळींनी त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या आणि म्हणाले, वा, एकदम बरोबर बोलला अर्जुन सर तुम्ही. आणि अर्जुन म्हणाला, माझ्याच मुलाच्या बाबतीत हे झालं. कदाचित त्याची इच्छा असती तर त्यानं ही गोष्ट सोडूनसुद्धा दिली असती. मग ही गोष्ट इतकी पुढं गेली नसती, त्याच्यावर सुद्धा शिंतोडे उडले नसते. पण समाजातल्या विकृतीकडे दुर्लक्ष करण्यामुळेच विकृती वाढत असते. एक चांगला नागरिक तोच असतो जो जिथे चूक दिसतं ती चूक दाखवून देतो, सगळ्यांच्या निदर्शनास आणतो आणि ती नष्ट करून समाजाला लागलेली कीड नाहीशी करून टाकतो. आणि एक सुदृढ समाज, एक सुदृढ वातावरण आपल्यासाठी तयार करत असतो. आणि माझ्या मुलानं तेच केलं. आणि आज मी अभिमानानं सांगतोय, ते सुद्धा माझ्यावरची जबाबदारी संपल्यानंतर मी अभिमानानं सांगतोय की आर्यन माझा मुलगा आहे. तो मीच होतो ज्यानं त्याच्यावर आरोप झाल्यावर घरातून बाहेर काढला. आणि आज तो मीच आहे जो त्याची पाठ थोपडतोय. आणि तो मिस्टर आर्यन अर्जुन देसाई आहे, खऱ्या अर्थाने माझा वारसदार. आणि मग एक वयस्कर रिपोर्टर जी नेहमीच अर्जुनच्या बातम्या कव्हर करायची आणि त्याच्या मागे मागे फिरायची, त्याची मस्करी करायची, अर्जुनसोबत खूप खेळीमिळीनं बोलायची, ती म्हणाली, वा अर्जुन सर, खरं तर आज आम्हाला असं वाटत होतं की या काळातले अर्जुन सर आणि 25 वर्षापूर्वीचे अर्जुन सर एकमेकांसमोर उभा आहेत. आणि दोघांनाही आम्ही वेगवेगळ्या जनरेशनमध्ये एकमेकांसमोर बघतोय. आणि आम्हालाही जुने तरुण तडफदार हँडसम डॅशिंग अर्जुन सर आठवले.
आणि एक क्षण असा आला होता की मिस्टर आर्यन खूप चिडले होते ना, तेव्हासुद्धा सर तुमची झलक दिसली त्यांच्यात आम्हाला. आणि अर्जुन खळखळून हसला आणि म्हणाला, का नाही, आखिर शेर किसका है. तसा आर्यन हसून म्हणाला, बब्बर शेर का. आणि त्यानं अर्जुनला आय लव यू डॅड असं म्हणून मिठी मारली आणि सगळ्यांनी त्यांचे फोटो घेतले. आणि अर्जुन त्या रिपोर्टरला म्हणाला, बघा, म्हणजे तुम्ही म्हाताऱ्या झालात, पण मी अजूनही तरुण आहे माझ्या मुलाच्या रूपाने, हो की नाही. तसे आता सगळेच खूप मोठ्यानं हसले. आणि मग अर्जुन आता कॅमेऱ्यासमोर म्हणाला, आता मिस्टर सरोदिया आणि त्यांचे CEO यांचा समाचार घेतील आमच्या कंपनीचे CEO. गुड डे असं म्हणून अर्जुन आर्यन निघून गेले. आणि आता त्या सरोदियाला आणि CEOला दिला आर्य आणि मधूच्या ताब्यात. आणि ऋषी मधूला हळूच म्हणाला, मधू जास्त काही राडा करायचा नाही. आणि मधू म्हणाली, जिजू तुम्ही तिकडे तोंड करून उभे राहा, 2 मिनिटांसाठी परीला फोन करून तिकडे बोलत बसा, आता आम्ही याचा समाचार घेणार म्हणजे घेणार. असं म्हणून सगळ्याजणी पुढे आल्या आणि त्या दोघांची तोंडं काळी केली आणि चप्पलनं, अंड्यांनी, टोमॅटोंनी त्यांना अभिषेक घालायला सुरुवात केली. आणि इंटरव्ह्यू घेताना मुलींना कपडे काढायला सांगतं काय, आता तुझेच कपडे काढतो म्हणून त्या CEOचे कपडे उतरवले आणि त्याला चड्डीवर उघडा ठेवला. आणि आजचा हा एपिसोड माझ्या सर्व पुरुष बांधवांना समर्पित. थँक्यू सो मच.